मुंबईचे त्यावेळचे प्रख्यात सावकार भाऊ रसूल हे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून ते त्यांच्या पुढे उभे राहिले व मनातल्या मनात ते नवस बोलले की जर माझ्या उद्योगधंद्याची भरभराट झाली तर मी 200 रुपये श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण करील. त्याच वेळेला सर्वज्ञ असलेल्या श्री स्वामी समर्थांनी भाऊ रसूलकडे पाहत स्मितहास्य केले. तदनंतर भाऊ रसूल मुंबईला आले. स्वामी कृपेने यथावकाश त्यांची व्यापार उद्योगधंद्यात भरभराटही झाली व शिवाय त्यांना पुत्रप्राप्तीही झाली. परंतु या धामधुमीमध्ये मात्र ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा साठी बोललेला नवस मात्र विसरून गेले. ते जरी विसरले तरी श्रीपती असलेले श्री स्वामी समर्थ कसे बरे विसरतील. एकदा नित्याप्रमाणे भाऊ रसूल मुंबईला त्यांच्या घरी देवघरात देवपूजा करीत होते. तेव्हा समोरच एक छोटेसे बालक रांगत असताना त्यांना दिसले. तेव्हा मोठ्या कुतूहलाने पाहत भाऊ रसूल उद्गारले, हे कोण बरे बालक. तेव्हा आपले बालस्वरूप सोडून यतिरूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले आणि काहीशे रागाने भाऊ रसूलकडे पाहत म्हणाले, हरामखोरा, अक्कलकोटी केलेला नवस विसरलास काय. त्यात असे म्हणून तेथून ते अदृश्य झाले. तेव्हा भाऊ रसूल मात्र चिंताग्रस्त होऊन विचार करू लागले. त्यावेळेला त्यांना अक्कलकोटी केलेल्या 200 रुपयाच्या नवसाचे स्मरण झाले. पुढे यथावकाश ते अक्कलकोटी आले. श्री स्वामी समर्थ चरणी 200 रुपये अर्पण करून त्यांनी आपल्या नवसाची पूर्तता केली.